साखराळे या गावामध्ये काही बोगस एजंट खिशाला चिन्ह लावून आत बूथमध्ये बसत होते, बाहेर वावरत होते, त्याच्यावरती आक्षेप घेतलेला। महाविकास आघाडी नाही, ती महागुंडांची आघाडी आहे। साखराळे हे गाव साखर कारखान्याला लागून असल्यामुळं नेहमीच गुंडागर्दी आणि दादागिरी या गावामध्ये राहत असते। ही जरा थोडं हुमऱ्याला हुमरा असल्यामुळं जरा जास्त आहे। दादाच्या घराच्या शेजारी झोपडी असली की दादा जरा झोपडीला त्रास देतो आणि म्हणून हा झालेला प्रकार आहे। पण झोपडीतल्या माणसांच्याकडे गमवायसारखं काही नसतं, कारण ते पहिली फटके असतात। त्यामुळं व्यवस्थित असणाऱ्या चांगल्या कपड्यातल्या माणसाने आपली कपडे फाटू नये याची दक्षता घेतली। नमस्कार, मी विशाल। सकाळपासून या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकाच्या संदर्भात या ठिकाणी मतदानाला सुरुवात सकाळपासून झालेली आहे आणि वाळवा तालुक्यात असणाऱ्या साखराळे गावामध्ये सकाळी महायुतीचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये या ठिकाणी बाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळाली। नेमकं ते प्रकरण काय होतं आणि कशामुळं त्या ठिकाणी कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावरती गेले हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत महायुतीचे आणि रयत विकास आघाडीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं। भाऊ नमस्कार। या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आमच्या सहकार्याने साखराळे या गावामध्ये काही बोगस एजंट खिशाला चिन्ह लावून आत बूथमध्ये बसत होते, बाहेर वावरत होते, त्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता आणि खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जे इथं कर्मचारी काम करत आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी ही त्यांची। नेमका गैरप्रकार काय घडला? नाही, एक प्रकारे हे दबावतंत्राचाच प्रकार आहे की मतदारांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि मतदानादिवशी तुम्हाला चिन्ह घेऊन कोणत्याही उमेदवाराचं जी काही तिची सीमारेषा ठरलेली आहे त्याच्या आत येऊन तुम्हाला कोणतंही काम करता येत नाही असे निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश आहेत। परंतु साखराळे हे गाव साखर कारखान्याला लागून असल्यामुळं नेहमीच गुंडागर्दी आणि दादागिरी या गावामध्ये राहत असते। खऱ्या अर्थाने ह्या गावातला मतदार हा स्वाभिमानी आहे, लढाऊ आहे। वेळोवेळी त्यांनी त्यांची ताकद लोकशाहीच्या माध्यमातून मतपेटीतून दाखवलेली आहे। मला या असल्या फालतूगिरी विषयामध्ये फार इंटरेस्ट नाही, परंतु जनता ही मोदींच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे। या ठिकाणी दबावतंत्र वापरलं जाते का? हे काही फार दबावतंत्र साखराळ्यात वापरलं जातं असं नाही, हे जरा थोडं हुमऱ्याला हुमरा असल्यामुळं जरा जास्त आहे। परंतु इतर ठिकाणी सकाळपासून मतदान व्यवस्थित होतं आहे, मात्र साखराळे गावामध्येच का हा प्रकार का घडतो? असं असतंय, दादाच्या घराच्या शेजारी झोपडी असली की दादा जरा झोपडीला त्रास देतो आणि म्हणून हा झालेला प्रकार आहे। पण झोपडीतल्या माणसांच्याकडे गमवायसारखं काही नसतं, कारण ते पहिलीच फटके असतात। त्यामुळं व्यवस्थित असणाऱ्या चांगल्या कपड्यातल्या माणसाने आपली कपडे फाटू नये याची दक्षता घ्यायची। या ठिकाणचे नागरिक म्हणतात की हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडवून आणले, याच्याकडे कसं काय बघताय? आता महाविकास आघाडीने घडवून आणलं हे तुम्ही म्हणताय, तर हे लोक म्हणतात, इथले लोक म्हणतात, मगाशी कार्यकर्त्यांच्याकडून ऐकायला मिळालं। अरे मग म्हणून म्हणलो ना, महाविकास आघाडी नाही, ती महागुंडांची आघाडी आहे। काय वाटतंय रिझल्ट कशा पद्धतीने येईल? राजेशाहीच्या काळामध्ये तलवारीच्या टोकावरती सत्ता मिळवली जायची। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून झोपडीतल्या माणसालाही राजा ठरवण्याचा अधिकार दिला आणि आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। निश्चितपणाने एकंदरीत वाळवा मतदारसंघाचा मी फेरफटका मारत आहे। तरुणांच्यामध्ये, गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रचंड उत्साह आहे की माझं मत देशाचा अभिमान, स्वाभिमान, देशाला एकसंघ ठेवणाऱ्या अशा महान व्यक्तिमत्वाला मी मतदान करत आहे। ही भावना आज संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आहे। या ठिकाणी आपण जाणून घेतलं की साखराळे गावामध्ये जो सकाळी प्रकार घडला त्याचं नेमकं कारण काय होतं आणि सदाभाऊने सांगितलं की या ठिकाणी आज मतदार होते, मात्र मतदार राजाला त्या ठिकाणी अधिकार मतदानाचा मिळाला आहे, ते योग्य मतदान योग्य उमेदवाराला जाईल असं या ठिकाणी सदाभाऊ खोत यांचं मत आहे। कॅमेरामॅन सनीश शिंदेसह विशाल लोंढे, AV9 मराठी, साखराळे।